महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे। या योजनेच्या अंतर्गत गरीब, विधवा आणि एकाकी महिलांना आर्थिक मदत दिली जात आहे। रक्षाबंधनाच्या निमित्ताने या योजनेतील महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत, ज्यामुळे अनेक महिलांनी आपला आनंद व्यक्त केला आणि फडणवीस यांचे आभार मानले आहेत। आमच्या सर्व बहिणींना, सर्व भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो। जे पैसे भेटलेले आहेत मग ते खूप छान योजना की झालेली आहे आणि ती योजना पैसे आल्यानंतर जो आनंद झाला व्यक्त तो आम्ही केला आणि नंतर ती योजना अंमलात आणल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे खूप खूप आभार आहे आणि अशीच योजना अंमलात आणावी। सरांनी म्हणजे ही स्कीम चालूच ठेवा आणि आम्हाला अशीच मदत द्या। आमचा भाऊ आमच्या मदतीला धावणारच बा आणि काहीतरी करणारच असा आम्हाला विश्वास होता आणि ते केलं त्यांनी। खूप खूप धन्यवाद सर, आणि मी पण आभार मानते। मी त्यांचे खरोखर मनातून आभार मानते। तुम्हाला शुभेच्छा। माझं नाव सुनीता दत्तात्रय साबळे, मी वडूदगावची रहिवासी आहे। लाडकी बहीण योजना आली, ती योजना एकदम उत्तम आहे। मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे मी आभार मानते। ही योजना आले पैसे मिळाल्यानंतर माझ्या संसार माझ्या ह्याच्यासाठी थोडाफार खर्चासाठी उपयोगी झालं। एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मी खूप खूप आभारी आहे। योजनेच्या पात्रतेमध्येही काही सुधारणा केल्या गेल्या आहेत। यामध्ये महिलांसाठी वयाची मर्यादा 60 वरून 65 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे आणि काही अटी शिथिल देखील करण्यात आल्या आहेत। या योजनेला मिळालेल्या प्रतिसादामुळे महिलांनी फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहेत, कारण ही मदत त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये महत्त्वाची ठरत आहे। फडणवीस यांनी राखी पौर्णिमेच्या दिवशी लाडक्या बहिणींचा देवा भाऊ या उपक्रमाद्वारे महिलांशी संवाद साधण्याची घोषणा केली, ज्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, देवा भाऊ, देवा भाऊ। लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, देवा भाऊ, देवा भाऊ। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।